करायचा। नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य संशयित आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांना अखेर अटक करण्यात आली आहे। नाशिक क्राईम ब्रँच युनिट 2च्या पथकाने उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळून ही महत्त्वाची कारवाई केली आहे। नाशिकच्या गुन्हेगारी जगतातील चर्चेत असलेल्या सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेत आरोपी अटक करण्यासाठी विविध पथकं रवाना केली होती। पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे दोन्ही संशयित आरोपी अटकेपासून वाचण्यासाठी सतत आपले ठिकाण बदलत होते। ते राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आश्रय घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार नाशिक पोलीस पथक हे त्यांचा शोध घेत असताना त्यांनी पोलिसांना हुलकावणी देण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला। उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बडोत येथे पोलिसांची त्यांना चाहूल लागताच भूषण लोंढे आणि त्याच्या साथीदारांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणाहून उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नात मुख्य संशयित भूषण लोंढे याचे पाय फ्रॅक्चर झाले, तरी देखील या संशयितांनी इथून पळ काढत नेपाळ बॉर्डरजवळ मध्य प्रदेशात आश्रय घेतला होता। या घटनेनंतरही आरोपी राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये फिरत होते, मात्र नाशिक पोलिसांनी आपली गुप्तचर यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण या दोन्हींचा योग्य वापर करत त्यांचा माग काढला। अखेर उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरजवळ असलेल्या महाराजगंज येथून या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना यश आलं आहे। त्यांना नाशिक येथे आणण्यात आले असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। याबाबत अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत। नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा वाले किल्ला।